नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी म्हणजे कापूस उत्पादन शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आहे. कापसाला आता 9,000 या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण बघूयात. आता सध्याला कापसाला खूप मागणी दिसून येत आहे आणि कापसाला दर म्हणजे 8,200 ते 8,600 या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. कापसाचे दर का वाढत आहेत त्यामागचे थोडक्यात आपण कारण जाणून घेऊयात. पहिलं म्हणजे आयात शुल्क. आयात शुल्क म्हणजे 1 जानेवारी पासून आपण कापसाला जे केंद्र सरकारच्या कापसाला एक आयातकार आपल्याला 11.1 या शुल्क आपल्याला लागू केलेले आहे. त्यामुळे कापसाची आता जास्त प्रमाणात वाढत आहे. दुसरं म्हणजे महाराष्ट्रात कापसाची घट. त्यामुळे बघितलं असेल आपण CCI मार्फत पण बराच कापूस गेलाय आणि लोकल मध्ये पण कापूस बराच गेलाय. पण त्यामुळे कापसाची आता जी आवक आहे ती एकदमच आपल्याला कमी झालेली दिसत आहे. पण आपल्याला दर आता वाढताना आपल्याला दिसत आहेत. तिसरं म्हणजे जे कारण आहे ते सरकी पेंटचे दर वाढणे. त्यामध्ये बघितलं असेल आपण 3,800 ते 4,200 पर्यंत आपल्याला जी सरकीचे जे पुरवठा आपल्याला कमी आढळले आहे आणि सरकीचे जे भाव आहेत ते आपल्याला वाढताना दिसत आहेत. चौथं म्हणजे आपल्याला सीसीआय मार्फत आपल्याला मोठ्या प्रमाणात हा कापूस विक्री केले गेले आहेत आणि यामध्ये सीसीआय मध्ये आपल्याला 8,000 हा फिक्स भाव होता. बाकीच्या तुलनेने बघितले आपण 7,500 ते 7,800 असा दर आपल्याला पाहायला मिळत होता. कापसाची आवक कमी झाल्यामुळे यापुढे काय होणार आहे, यापुढे बघितलंय की कापसाचा दर हा आपल्याला 9,000च्या दिशेने वाटचाल करताना लवकरच आपल्याला दिसत आहे. शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा सल्ला आहे, जर आपल्याकडे कापूस असेल तर एकदम संपूर्ण कापूस आपण विकू नका. बाजारभाव चेक करा. बाजारभावामध्ये आपण रोजचे बाजारभाव चेक करा आणि चेक केल्यानंतरही आपण कापूस विक्रीसाठी निर्णय घेऊ. सीसीआय मार्फत आपण जी नोंदणी केली असेल ती नोंदणी कॅन्सल करा कारण हा आपल्याला मार्केट आता वाढताना दिसत आहे. हा एक व्हिडिओमध्ये आपण उपयुक्त माहिती बघितली. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.